नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिगतधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3मध्ये रयत शिक्षण संस्था, जी एकमेव महाराष्ट्रातील संस्था आहे ज्यांच्या जागा या 800+ जागा आहेत. या ठिकाणी आपण जर विचार केला तर सेम जागा जवळपास आपल्याला टेट 2मध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्या जागेंचा विचार करता नक्की मेरिट किती असेल, एकंदरीत तुमच्या विषयानुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार नक्की किती मेरिट हे मागच्या टप्प्यामध्ये लागलेलं होतं हे देखील या ठिकाणी समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक प्रकारचा अंदाज येईल. आता इथे रयत शिक्षण संस्था आपण जर पाहिलं तर प्रायमरीसाठीचं मेरिट पहा. जनरलचं मेरिट लागलेलं होतं 134 मार्क्सचं. जनरल वुमनचं मेरिट होतं 133 मार्क्स. SC नॉट ॲप्लिकेबलचं होतं 113 मार्क्स. SC वुमनचं मेरिट होतं 116 मार्क्स. OBCचं मेरिट होतं 122 मार्क्स आणि EWSचं मेरिट होतं 125 मार्क्स. एक लक्षात ठेवा, SEBCचं मेरिट जवळपास EWSच्या जवळपास असेल. या भरतीमध्ये थोडंसं जास्त असेल SEBCचं मेरिट EWSपेक्षा. ओके, त्यामुळे त्यांनी पाहताना EWSच्या जागा पाहू शकता. इथे जर पाहिलं तर रयत शिक्षण संस्थाच आहे. प्रायमरीसाठी मराठी माध्यमासाठी विचार जर केला तर ऑल सब्जेक्टसाठी विषयानुसार आपण जर विचार केला तर 1 ते 5साठी एकूण 4 पोस्ट होत्या. 4 उमेदवार रिकमांड झालेले होते आणि 113 गुणांचं मेरिट त्या ठिकाणी 1 ते 5चं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8चा विचार जर केला तर 6 ते 8चं मेरिट 133 गुणांचं आपल्याला रयत शिक्षण संस्थेमध्ये पाहायला मिळते. तोच विचार केला तर 6 ते 8 सायन्सचं मेरिट थोडं जास्त लागलं होतं रयत शिक्षण संस्थेमध्ये, 134 गुणांचं मेरिट होतं. त्यानंतर आपण पुढे प्रायमरीचाच सेक्शन आहे, त्यामध्ये प्रायमरीच्या जागा आपण ते उमेदवार जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांची नावंही आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या विषयानुसार इथे किंवा तुम्ही कॅटेगरीनुसार इथे पाहू शकता की कोणत्या कॅटेगरीचा उमेदवार सिलेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्था सेकंडरी, आता माध्यमिकचं मेरिट आपण पाहूया कारण की मॅक्झिमम उमेदवार या मध्ये पाहायला मिळतात. जनरलचं मेरिट पहा. रयत शिक्षण संस्थेचं एकूण 115 पोस्ट होत्या, 131 गुणांचं मेरिट लागलेलं होतं माध्यमिकचं. जनरल वुमनसाठी 132 गुणांचं मेरिट होतं. जनरल एक्स सर्व्हिसमेन पहा, जे रिटायर्ड आर्मी असतील, फक्त आणि फक्त 58 गुणांचं मेरिट आहे. जनरल अंशकालीनचं मेरिट 58 गुणांचं आहे. जनरल प्रोजेक्ट अफेक्टेडचं मेरिट 111 गुणांचं आहे. जनरल अर्थक्वेक अफेक्टेडचं मेरिट 107 गुणांचं आहे. जनरल स्पोर्ट्समनचं मेरिट 86 गुण आहे. जनरल PH ऑर्थो यांचं मेरिट 123 गुणांचं पाहायला मिळतं आहे. लो व्हिजनचा जर विचार केला तर या ठिकाणी मेरिट आपल्याला पाहायला मिळतं आहे. PH लो व्हिजनचा विचार केला तर 179 आहे. PH डिफिशियन्सी 106 गुण आहेत. PHID 87 आहे. PHMD 87 आहे. एक्सटर्नल ऑर्फन म्हणजे हे सर्व जनरलसाठी चाललं आहे 94 गुणांचं आहे. आता SCमध्ये नॉट ॲप्लिकेबलचं 114 गुणांचं आहे. SC वुमन 113 गुणांचं मेरिट आहे. SC एक्स सर्व्हिसमेन त्या ठिकाणी अवेलेबल झाले नाहीत, अंशकालीन झाले नाहीत. SC प्रोजेक्ट अफेक्टेड 99 गुणांचं मेरिट आहे. अर्थक्वेक अफेक्टेड 80 गुणांचं मेरिट आहे. स्पोर्ट्स पर्सन स्पोर्टमन 58 गुणांचं मेरिट आहे. लो व्हिजन 145 गुणांचं मेरिट आहे. एक्सटर्नल ऑर्फन SC कॅटेगरी 95 गुणांचं मेरिट आहे. ओबीसीचं नॉट ॲप्लिकेबलचं मेरिट आहे 125 गुण. OBC वुमनचं मेरिट आहे 122 गुण. OBC एक्स सर्व्हिसमेन त्या ठिकाणी नव्हते, अंशकालीन नव्हते. OBC प्रोजेक्ट अफेक्टेडचे रयत शिक्षण संस्थेचं मेरिट आहे 109 गुण. त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लास OBC अर्थक्वेक अफेक्टेड 92 गुण आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस स्पोर्ट्स पर्सनचं मेरिट त्या ठिकाणी ते 83 गुणांचं आहे. PH ऑर्थोचं मेरिट जर पाहिलं तर 140 गुणांचं आहे. OBC लो व्हिजनचा विचार जर केला तर त्या ठिकाणी 140 गुणांचं मेरिट, त्या ठिकाणी ऑर्थोचं मेरिट 140 गुणांचं आहे. त्यानंतर लो व्हिजनचं मेरिट 138 गुणांचं आहे. PH डिफिशियन्सी 104 गुणांचं आहे. PHID 101 गुणांचं मेरिट रयत शिक्षण संस्थेचं आहे. सेकंडरीमध्येच OBCमध्ये PHMDचं मेरिट 90 गुण आहे. OBC इंटरनल ऑर्फनचं मेरिट 94 गुणांचं आहे.
FIJAचं मेरिट चेक करा. FIJAचं मेरिट आहे 117 गुण. FIJA वुमनचं मेरिट आहे 113 गुण. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 102 गुण आहेत. स्पोर्ट्समन 81 गुण आहेत. PH डिफिशियन्सी 110 गुण आहेत. नॉट ॲप्लिकेबल NTBचं मेरिट 118 गुण आहे. NTB वुमनचं 115 आहे. NTB एक सर्व्हिसमेन पोस्ट अवेलेबल होत्या पण उमेदवार नव्हते. अंशकालीनला 60 गुणांचं मेरिट आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड NTBला मेरिट आहे 109 गुणांचं. NTB अर्थक्वेक अफेक्टेड 90 आहे. NTB स्पोर्ट्स पर्सन 75 आहे. NTB लो व्हिजन जर पाहिलं तर 147 आहे. NTB PHMD जर पाहिलं तर 88 आहे. NTDचं मेरिट जर पाहिलं तर वुमनचं 138 आहे. NTD PH लो व्हिजन 155 आहे. इंटरनल ऑर्फन त्या ठिकाणी 92 गुणांचं हे माध्यमिकचं मेरिट पाहतोय आपण. आता EWS आणि SCBCचं जवळपास मेरिट नॉट ॲप्लिकेबलला 125 आहे. EWS वुमनचं मेरिट पहा 121 गुणांचं मेरिट त्या ठिकाणी माध्यमिकचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर EWS अंशकालीनचं मेरिट 91 गुणांचं आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS प्रोजेक्ट अफेक्टेडचं मेरिट 111 गुणांचं आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन अर्थक्वेक अफेक्टेड EWS 107 गुण आहेत. EWS स्पोर्ट्समनचं 83 आहे. EWS PH ऑर्थो 128 गुणांचं मेरिट आहे. त्यानंतर आपण सेकंडरीला पोहोचलो. सेकंडरीमध्येच इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये PH लो व्हिजनचं मेरिट 152 आहे. त्यानंतर इंटरनल ऑर्फनचं मेरिट आहे EWSचं 87. इकॉनॉमी विकर सेक्शन EWS एक्सटर्नल ऑर्फनचं 100 गुणांचं जवळपास मेरिट हे असतं पहा. त्याच्यानंतर सेकंडरीमध्येच आपण जर पाहिलं तर अंडर ग्रॅज्युएटच्या जागा होत्या मराठी मीडियमच्या. त्याच्यामध्ये विचार जर केला तर ऑल सब्जेक्टसाठी 107 पोस्ट होते आणि मेरिट आलेलं होतं नॉन फिजिकल हँडिकॅप 75चं होतं. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8साठी आपण जर पाहिलं तर 111चं मेरिट त्या ठिकाणी होतं. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर लँग्वेजसाठी पहा हे विषयावारी आहे. विषयानुसार मेरिट समजून घ्या. पहा खूप महत्त्वाचा भाग आहे. लँग्वेज इंग्लिशचं मेरिट 111चं होतं. त्यानंतर लँग्वेज हिंदीचं मेरिट 6 ते 8ला 72 गुणांचं होतं. लँग्वेज मराठीचं मेरिट 107 गुणांचं होतं. लँग्वेज संस्कृतचं मेरिट 123 गुणांचं होतं. 6 ते 8ला मॅथ्सचं मेरिट 123 गुण होतं. सायन्सचं मेरिट 128 गुण होतं. 6 ते 8ला सोशल सायन्सचं मेरिट 98 गुण होतं. 9 ते 10ला लँग्वेजचं मेरिट होतं 88 गुण. 9 ते 10ला लँग्वेज हिंदीचं मेरिट होतं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऑर्फनचं 87, नॉन फिजिकल हँडिकॅपचं 58. लँग्वेज मराठीचं मेरिट होतं 9 ते 10ला 114 गुणांचं. इतरांचं फिजिकल हँडिकॅप वगैरे जे आहे त्यांचे 130, ऑर्फन 94. ग्रॅज्युएट टीचर संस्कृतचं मेरिट जर पाहिलं तर 138चं मेरिट पाहायला मिळतं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 मॅथमॅटिक्सचं मेरिट पहा. मॅथ्सचं मेरिट लागलेलं आहे रयत शिक्षण संस्थेचं 152 गुण. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10साठी सायन्स विषयाचं मेरिट लागलेलं आहे रयत शिक्षण संस्थेचं त्या ठिकाणी 150 गुण. पहा विषयावारीज मेरिट पाहतोय आपण. ग्रॅज्युएट टीचरचं मेरिट त्या ठिकाणी सोशल सायन्सचं लागलेलं आहे 125 गुण. हायर सेकंडरी आता इंग्लिश मिडियम 135 गुण. हायर सेकंडरी 11वी-12वीसाठी 134 गुण. ॲग्रिकल्चरल सायन्सेस, ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी 134 गुण. बायोलॉजी 101 गुण. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी 133 गुण. केमिस्ट्रीचं मेरिट आहे 105 गुण. इकॉनॉमिक्सचं मेरिट आहे 134 गुण. इकॉनॉमिक्स 144 गुण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर हायर सेकंडरीमध्ये इकॉनॉमिक्स कोऑपरेशन एकत्र 105 गुण आहे. एज्युकेशनचं 131 आहे. जॉग्राफी 137. जॉग्राफी पॉलिटिकल सायन्स 11वी-12वीच्या जागांसाठीचं मेरिट आहे 126. हिस्ट्रीचं आहे 128. हिस्ट्री इकॉनॉमिक्सचं 116. हिस्ट्री पॉलिटिकल सायन्सचं 144. लँग्वेज ॲग्रिकल्चर पाहिलं तर नॉट PH. लँग्वेज इंग्लिश हिस्ट्री नॉट PH आपण जर पाहिलं तर 131चं मेरिट आहे. त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं लँग्वेज हिंदीसाठी मेरिट 110 आहे. हिस्ट्रीसाठी 117चं मेरिट आहे. 11वी-12वीसाठी इकॉनॉमिक्सचं मेरिट 115 आहे. लँग्वेज मराठीचं आणि
हिंदीचं 122 मेरिट आहे, OCचं मेरिट 140 गुणांचं आहे, फिजिक्सचं मेरिट 147 गुणांचं त्या ठिकाणी आहे, पॉलिटिकल सायन्सचं मेरिट 151 आहे, पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्सचं मेरिट 140 आहे, सायकोलॉजीचं मेरिट 136 आहे, SP चं मेरिट 136 आहे, सोशिओलॉजीचं मेरिट 138 आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे उमेदवार आहेत ते तुम्ही पाहू शकता कॅटेगरी वाईज देखील दिलेले आहेत आणि विषयावाईज देखील जे आत्ताच वरती दाखवलं त्या उमेदवारांची त्या प्रमाणामध्ये निवड झाल्याचं पाहायला मिळते. सर्व उमेदवारांचं अभिनंदन आहे. तुमचं काम या भरतीमध्ये झालं पाहिजे. जे उमेदवार आता या भरतीमध्ये उतरलेले आहेत हे उमेदवार आहेत. ज्या उमेदवारांनी ज्यांची निवड झालेली आहे ते उमेदवार कॅटेगरीचे देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. आता व्यवस्थितपणे समजून घ्या आणि किती मेरिट लागतं ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. सेकंडरीचं हायर सेकंडरीचं मेरिट तुम्हाला मी दाखवले. तुम्ही उमेदवार देखील पाहू शकता. तुमच्या ओळखीचं देखील याच्यामध्ये काही उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येत नाही. ठीक आहे, त्यामुळं व्यवस्थितपणे तुम्ही ही जाहिरात समजून घेतलेली असावी. अशाच पद्धतीचं मेरिट तुम्हाला येत्या भरतीमध्ये देखील पाहता येतील आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपापल्या शाळेवरती जाता येईल. त्यामुळे पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुमचं काम 100% झालेलं असेल या भरतीमध्ये आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स देखील असल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी रिकमेंडेशन 100% येणार रयत शिक्षण संस्थेचं. ओके, तर अशा कॅन्डिडेटची नावं आहेत. हे सर्व कॅन्डिडेट सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे. मेरिट पाहिले सगळ्यांनी, सर्वांनी मेरिट 100% पाहिलेलं आहे. तुमचा कॅन्डिडेट देखील पाहून घेऊ शकता तुम्ही तुमच्या लँग्वेजनुसार. बघा, हे लँग्वेजनुसार सर्व कॅन्डिडेट आपल्याला पाहायला मिळतात. रयत शिक्षण संस्था. ओके, इतर जवळपास ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, स्वामी संस्था असेल किंवा इतर ज्या संस्था आहेत त्यांचं देखील मेरिट तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स देताना अंदाज घेता येईल की आपल्याला कुठे कुठे आपण आपल्या पात्रतेनुसार, आपल्या गुणांनुसार ॲप्लिकेबल असायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. ओके, तर असं या जागा आहेत. व्यवस्थितपणे सगळ्यांनी पाहून घ्या आणि तुमचं काम या भरतीमधून झालं पाहिजे यासाठी सर्वांना शुभेच्छा. खरं तर आपल्याला मेरिट पाहायचं होतं, ते मेरिट आपण पाहिले. ते सिलेक्टेड उमेदवार आहेत. ओके, हे सिलेक्टेड उमेदवार तुमच्यासमोर दिसत आहेत. ओके, सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. बरीच मोठी ही संस्था, खरं तर रयत शिक्षण संस्था, बऱ्याच जागा, बऱ्याच पोस्ट भरल्या गेल्या मागील भरतीमध्ये. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट आहे. थँक्यू सो मच.